तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायर यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत ते पहिल्यांदाच आपण रोहामध्ये बैलगाडी शर्यत बघायला आलेलो आहे. आणि रोहेकरांसाठी एक आपण चॅलेंज ठेवतोय की या व्हिडिओला 100 लाईक आणि 50 सबस्क्राईब आले पाहिजे. बघूया रोहेकर हे चॅलेंज पूर्ण करतात काय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आजसुद्धा जे गाडीवान असतील विजयी त्यांच्याशी गप्पा मारत त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि जमलंच तर बैलगाडी शर्यत पण दाखवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, आजची जी रोहा अष्टमी बैलगाडी शर्यत झाली त्यामध्ये सेमीफायनलचा गट सुटलेला. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेले आहेत मुरुडकर बंधू देवी पारंगी. प्रथम आपण अनेदासोबत बोलू की मागच्या शर्यतीला नव्हता, तर काय सांगशील? काय ना, आज बैल चांगली साथ दिली. मागच्या शर्यतीला कुठेतरी पावलात आपला नंबर गेला, म्हणजे हॅट्रिक होता राहिली. तर काय झालं आणि त्या टायमाला गेली नाही भेटली, पण ह्या टायमाला बैलांनी. पण त्या टायमाला जे ड्रायव्हर होते अटेम्पा त्यांची बोललो मगाशी, ते स्वतः बोलले की बैल कमी नाही पडले, कुठेतरी आपण कमी पडलो. आणि ते सोबत आहेत. काय एवढ्या मोठ्या मनाने मान्य करणं खूप महत्वाचं. कसं आहे, बैल चांगल्यापैकी चालत होते, बैलांची काही चुकी नाही. कुठेतरी आपण कमी पडलेले आहेत की बैल एवढे जोशात चालत होते, पण आपले नशीब स्टार्ट एवढे वाईट होते का जेव्हा पण गाडी 3 वेळा गाडी साईडवर गाडी 3 वेळा गाड्या मोडलेले भेटले. पुढे नशीब आपल्याकडे त्यावेळी कमीच होते. आणि दुसरं कसं झालं का बैल जाम चालले, बऱ्यापैकी चालले, पण आपलं कुठेतरी कमी पडलं. त्यावेळी बस एवढंच बोलू शकतो का की बैल बैलाच्या जोशमध्ये होते. तर आजच्या शर्यतीबद्दल दादा मागच्या शर्यतीत नाराज झालेला, आपली हॅट्रिक होता राहिली, परंतु आज बैलांनी सगळी कसर पूर्ण केली. काय सांगते? या सीझन मध्ये आपण सलग 2 सेमीफायनल मारलेले आहेत. एक चिखलीला आणि त्याच्या आधी माझणी माती बंदर, आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक साठी थोडासा प्रॉब्लेम झाला. पण नंदी आपल्याकडे आहेत, बलमा आणि छबा, हे आजपर्यंत आपल्याला रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आणि खरोखर त्याची काहीतरी कमतरता मला भासत होती, ती आज त्यांनी मला सेमीफायनल मध्ये पहिला नंबर मिळवून दिला आहे. आणि अंतरातच काढली, कारण का त्यासाठी काहीतरी कुठेतरी आमचा जॅकी नव्हता. ही गोष्ट मान्य करतो आम्ही, पण जे काय बसले होते आयटम बाई, ते पण त्यांचे जे चेले होते, काही विषय वेगळा नव्हता. मला पण बरेच जण हिनवलं की आपली गाडी हरली म्हणून, पण ते शक्य नाही. शेअरच असतो. शेवटी मी 13 सेमीफायनल मारलेले आहेत आणि फायनलच्या प्रतीक्षेने चाललेला आहे मी आजपर्यंत. यावर्षी फायनल स्वप्न आहे ते नक्की. हा जो एवढा समुद्र दिसतोय देवी पारंगी फॅन क्लब आहे, हा जाखमदा देवीच्या आशीर्वादाने मी जी गाडी हाकलतोय, ती गाडी मला खरोखर यशाच्या दृष्टिकोनातूनच चाललंय. हॅट्रिक थोड्यासाठी हुकली, काय विषय नाही वाटत, पण यंदा फायनल मारण्याच्या लक्ष्यामध्ये आहे. दुसऱ्याच पंजामध्ये कमबॅक झालेला आहे. कमबॅक रोहामध्ये आपण 3 वेळा हॅट्रिक मारलेली आहे गेल्या सीझन मध्ये. यावेळी पहिलीच आणली आणि पहिली आज अंतरामध्ये आलेली आहे पहिली गाडी. तर काका काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? नाही, इथं आपला कंटिन्यू चौथा गुलाल आहे माझा. गेल्या वर्षी 3दा झाला आणि ह्या पहिल्यांदा चौथा गुलाल, म्हणजे हे बंदर लकी आहे. केलं. तर अभिनंदन पुन्हा एकदा दादा. आणि जे आपलं फायनलचं स्वप्न आहे यावर्षी, ते पूर्ण हो अशीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करूया. बोला नाद एकच, बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, अभि आहे अलिबाग चिंचोटी मधून आला 40 किलोमीटरचा प्रवास करून, पण त्याच्या बैलांनी त्याला आज नाराज केलेला नाही. कितव्या गटामध्ये होती? आपली 18व्या गटामध्ये होती गाडी, आणि ही 7व्या. तर आणि या गाडीचं नाव काय? प्रियांश प्रथमेश भोपी बेलोची. ती किती बसली? ती 3री बसली. कितव्या गटामध्ये? 7व्या गटामध्ये 3री, आणि अभिची 18व्या गटामध्ये पहिली. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे अभिचा जोड पूर्णपणे नवीन आहे, आणि मला असं वाटतं ह्या वर्षीच घेतलेला. मला असं वाटतं त्याचं दात पण अजून जुळलेत नाही, तो पूर्ण झाला. परंतु कर्नाटकी बैल होते मोठे, त्याच्यामध्ये अक्षरशः कॉमेंटेटर सुद्धा तिथे बोलला छोटा पॅकेट बडा धमाका, अशी जोरात गाडी धावत आली. तर तुझ्या कानावर जेव्हा ते शब्द पडले तेव्हा कसं वाटलं तुला? मला एकच वाटलं की आपले छोटे बैल आहेत आणि कर्नाटकी मोठे. मला तर अपेक्षा पण नव्हती नम्राची की आपली गाडी बसेल याच्यात, पण माझ्या बैलांनी दाखवून दिलं काय बैल आपले चालतात. मला लय खुश वाटलं, बैल आपले चांगले धावले. कारण बघायला गेलं असतं 32 गट आणि त्याच्यामध्ये 18व्या गटामध्ये गाडी, म्हणजे आपल्या बैलांच्या लेवल प्रमाणे खूप वरती गाडी लावली, भरपूर वरती लागलेली. तर अशी गाडी वरती लागली तेव्हा कुठे वाटलं का, नर्वस वाटलं का एवढ्या लांब आलो आणि गाडी आपली वरती लागली? तर मला वाटलेलं का आपली गाडी बसणार नाही, पण माझी अपेक्षा होती 3री तरी लागू दे गाडी, पण माझे बैल चांगलेच धावले. मस्त. आणि पब्लिक पण तेव्हा बोलत होती, मी सुद्धा पब्लिक मध्ये होतो तेव्हा पब्लिक पण बोलत होती की छोटे बैल असून खूप छान धावले. तर तुला शुभेच्छा देतो की अशीच आपली गाडी कंटिन्यू बोला. जो साहेबराव आणि पाखऱ्या जी आपली जुनी जोड होती, त्यांनी सुद्धा कंटिन्यू तुला गुलाला ठेवलं. हॅट्रिक मारली त्यांनी, आणि आज यांची हॅट्रिक झालेली आहे. तर अभिनंदन. धन्यवाद.
आणि ही तुमची जोड का? तिसरी. तर काय सांगाल तुम्ही तुमच्या बैलांबद्दल कसं वाटलं आज? ना आज एवढे लांब येऊन गुलाल भेटला, आम्हाला खूप आनंद होतो. आणि तुम्ही कधी जोड केला? गेल्या वर्षी केला. गेल्या वर्षी दोन्ही गावठी बैल आहेत. हा, गावठी बैल. आपली पण गावठीच आहे. आपली पण गावठीच आहे. बघू शकता दोन्ही जोड ह्या गावठी आहेत. म्हणजे इथे सांगायचं की कर्नाटकी पॅटर्न मध्ये सुद्धा आपली गावठी बैल कुठे कमी पडत नाहीयेत. आता बघायला लागलं तर तिकडे केतकीचा मलाची एक जोडी आहे, मोरा आणि श्री. आणि अजून एक इकडे मानगाव साईडला जोडी आहे आपला वासू गुगले, त्यांची सुद्धा जोडी टॉपला आहे गावठी बैलांची. आणि अभिची जोडी आहे, गावठी बैल आहेत. ही जोडी आहे, गावठी बैल आहेत. असे गावठी बैल खूप अशा जोड्या नामांकित झालेल्या आहेत आणि कर्नाटकी बैलांना त्याच पद्धतीने म्हणजे टप देत आहेत. तर काय सांगशील आता, म्हणजे जे कर्नाटकला जाऊन बैल आणतात आणि उतरवतात ते पण ठीक? मला तर असं वाटतं की आपल्या गावठी बैल आहेत त्यांचं गट वेगळेच लावले पाहिजे आणि कर्नाटकी गट आहेत त्यांचे गट वेगळेच लावले पाहिजे. कारण का गावठी बैलांना भरपूर म्हणजे हे होते, त्रास होतो भरपूर. म्हणजे ते बैल कसे स्पीडचे आहेत, आपले बैल जरा कमी याचे आहेत. तर असं केलं तर चांगलं की गावठी बैल हे खालच्या गटाला गेले पाहिजे आणि त्यांचे गट वेगळे केले पाहिजे कर्नाटकी बैल, असं वाटतं मला. अच्छा, मला वाटतं मानगाव साईडला अशा पद्धतीचं होतं की गावठी बैलांचा वेगळा गट होतो आणि मोठ्या बैलांचे वरती होतं. हा, तसं आपल्याकडे झालं तर बरं होईल. नक्कीच. आणि आजच्या शर्यतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी दोघांना पण शुभेच्छा. धन्यवाद. तिथे कुठे आता शर्यत लागेल तिथे पुन्हा एकदा अशीच उभे राहू आपण गुलाल घेऊन आणि अशीच मुलाखत पुन्हा एकदा करू, अशा शुभेच्छा तुम्ही देतो. पण असेच आमची मुलाखत घेत राहा, आम्हाला पण जरा बरं वाटेल. जरा आम्हाला पण तुम्ही आल्यात की आम्हाला पण जरा आम्ही पण शो होतो जरा ह्याच्यावर चॅनलवर तुमच्या, आणि कसं जरा बरं वाटतं दिसलो की ते सारखं सारखं बघावं असं वाटतं जरा. तुम्ही पण आमची जर मुलाखत केली तर बरं वाटलं जरा आम्हाला पण. नक्कीच. आपला प्रयत्न तोच असतो की बैल मालकाचा जो आनंद आहे तो लोकांना दिसला पाहिजे, त्याची मेहनत लोकांना दिसली पाहिजे. हे चांगलं काम आहे तुमचं. मला पण तुम्हाला खरंच अभिमान वाटतो तुमचा की त्या बैलगाडीवाल्यांचं सगळ्यांचं तुम्ही म्हणजे ब्लॉग करता. त्यांचे सर्व ज्या गाड्या विनर होतात त्या वरती येतात, म्हणजे लोकांना समजतो की गाडी याची विनर झाली. ते तुमच्या मुलं आम्हाला बघायला भेटतो, आम्हाला खूप बरं वाटते जरा. आणि असं तुमचं प्रेम राहिलं तर आपण हेच काम कंटिन्यू करत राहू. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला. तर मित्रांनो, आपण आज अलिबागवरून अलिबाग टू रोहा एवढा 50 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत आपली गाडी उसरची गाडी आहे मनोज फुलारे यांची. तर ती आज 17व्या गटामध्ये होती, म्हणजे फुलारे ब्रदर्स नावाने पळते गाडी. आणि 17व्या गटामध्ये म्हणजे खूप वरती टाकलेली गाडी. तरी सुद्धा आज आपल्या गाडीचा दुसरा नंबर आला ना, तिसरा आलेला आहे. तर हे सगळे आपले मित्र परिवार. मन्या तिकडे लाजतोय, तो तिकडे उभा राहिलाय. आणि काय सांगेल, पहिला आपण अक्षयला विचारू. अक्षय तर काल रात्री येऊन सासरवाडीला राहिलेला माणूस आहे, तर काय सांगशील अक्षय? आज खूप आनंद आहे. तर आमची गाडी माझ्याने थोडा पराभव झाला, त्यामुळे आज बक्षीस म्हणजे गुलालाची अपेक्षा होती आम्हाला. एवढ्या लांब येऊन आपण गुलाल घेतला, गुलालाचे महत्वाचं आहे. तर आणि परेश सुद्धा आहे. परेश एक बैलगाडीचा एक चाहता आहे. तर काय सांगेल परेश, आज कशी धावली गाडी? गाडी खूप छान धावली आणि आज अपेक्षा होती एवढे लांबून आपण गुलाल घेऊन जायची अपेक्षा होती. गुलाल भेटला, मन खुश झालं. आणि मगाशी मन्याबरोबर आपलं बोलणं झालेलं की आज गुलाल भेटला तर पार्टी जोरात आहे. तर त्याचं कसं काय नियोजन आहे? पार्टी जोरदार. आणि मोहित जास्त बैलगाडी शर्यतीला येत नाही, पण आज कसा काय आलाय, तर काय सांगशील मोहित? असंच मने फुलारीची गाडी होती, आमचीच गावातली गाडी, माझ्या शेजारीची गाडी. मग चला बघायला जाऊ, एवढ्या लांब जायचं आहे. काय होतं, मागच्या वेळी पराभव झाला, थोडी नाराज होती. मी बोललो टेन्शन घेऊ नका, यावेळी आपले बैल नक्कीच नाद करतील. आणि बैलांनी नाद केला. बैलांची नावं पण सांग. सर्जा आणि सूर्या. तर मन्यासोबत दोन. अच्छा, तर या बैलांची जी संगोपन केली जाते ते आपल्यासोबत काय नाव तुमचं? मग सर्वेश पाटील. सर्वेश पाटील. तर काय सांगशील बैल कसे धावले? हा, बैल एक नंबर धावले. आणि मागच्या शर्यतीमध्ये कुठेतरी आपण पराभव झाला, तर तेव्हा काय वाटलेलं? तो बैल थोडा एक नाराज होता कालपासून. हम्म. फी बी भरलेले म्हणून बैल गाडी हाकलली. आपणची वडिलांची हाऊस होती, सगळ्यांची हाऊस होती. ओके. आणि म्हणजे मागची शर्यत पराभव झाला त्याचा आज कसर भरून काढला, हा, कारण आज 17व्या गटामध्ये गाडी हा, नंबर गाडी लागली. होती आज. वरती पण गाडी होती आणि रोहा बरोबर. तालुक्यामध्ये आज गाडी नंबरात पण आली. बरोबर. अलिबागून एवढ्या आपण जर येतोय तर गुलालाच्या अपेक्षाने हा. येतो आणि बैलांनी ती अपेक्षा पूर्ण केलेली आहे. आणि गाडी नंबरात पण आली. सगळी पोरं, सगळी मंडळी खुश असते. आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? ड्रायव्हर सुशांत शेरकर ना. ड्रायव्हर एक नंबर आहे. ड्रायव्हर स्वतःहून गाडी त्याची गाडी असल्यासारखं हाकल जातो. ओके. त्याचं एक टेन्शनच नाही. जाम असते म्हणजे
म्हणजे सकाळी उठल्यापासून बैलांचीच पार्टी असतात. 9 वाजले तरी बैलांचीच पार्टी, परत कामावर आल्यावर हा. परत बैलांचीच पार्टी असतात. म्हणजे हाऊस आहे एवढी. हा. तर त्यांची मेहनत जाम आहे म्हणजे. आणि मेहनतीचं फळ मिळालं. हा. आणि आता आपण एक खास व्यक्तीसोबत बोलणार आहोत. यासोबत साहिल पुलार आहे. तो पण जास्त करून बैलगाडी शर्यतीला येत नाही. मला वाटतं गेल्या वर्षी बेली बंधात एकदा शर्यतीला आलेला, झेंड्यावर होता. तर आज काय सांगशील, कसे धावले बैल आणि कसं वाटतंय मग एवढ्या लांबून आपण आलो आणि गुलाल भेटला? एवढ्या लांबून आलो, गुलाल भेटला, त्याचा अभिमान वाटतंय त्या गोष्टीचा की मस्त बैल धावले. तर अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला नाद एकच, बैलगाडी शर्यत. तर मित्रांनो, 17व्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं? नरेश श्यामा मेहतर, गाव कोणता? माळुंग. मालुंगे. मित्रांनो, या वर्षातील जवळजवळ तिसरा गुलाल असेल ना? नाही, दुसरा. हो हो. तर काय सांगेल, आज गट आपल्याला वरचा भेटला, 17वा गट म्हणजे वरचा गट होता. तर कशी धावली बैल आज? काय नाही, आज एवढा हे होता कॉन्फिडन्स की गाडी लागेल, कारण बैल पण त्याच जोशामध्ये आहेत. भाट आहे, मग काय टेन्शन नव्हता. फक्त सुटताना जरा टेन्शन आहे. सुटली का समजा तर गाडी नंबरातच आहे. अच्छा, म्हणजे सुटताना फक्त हा, प्रॉब्लेम, सुटताना प्रॉब्लेम. हा बैल आहे तो जरा बावरे आहे. पब्लिकला घाबरतो का? सुटली का गेलीच गाडी समजायची. ओके, म्हणजे कॉन्फिडन्स एवढा आहे बैलांचा. कॉन्फिडन्स फुल. हे शिवा गप. तर अजून ड्रायव्हर बद्दल काय? ड्रायव्हर काय, ड्रायव्हर आपलाच आहे, हा. घरचा सक्का भावच मानतो. ओके. काय सगळा तोच करतो. बाकीचे कसे भाडे बिडे घेतात, तो भाडा बिडा काय हा. नाही, घरचाच आहे समजायचं. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री. तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कसा काय येतो बोलण्याचा? काय नाही, तू 9वीलाच डॉनच आहे. आहे ना शेवटी. हा? काय नाही. 9वीलाच आहेस आणि एवढा, म्हणजे आता मी सगळ्यांच्या मुलाखती घेतो, पण एवढा कॉन्फिडन्सली आणि म्हणजे मुद्देसूद बोलणारा एवढा तुझ्या एवढा कोण पोरगा आहेच नाही. काय नाही, 3 भाई 3 तबाई तसेच आहेत ना आमच्या इथे. कुठे आहेत ती? काही टेन्शन नाही. एक 2 आणि तो छोटा 3. अच्छा, तीनो भाई तीनो तबाई. काय टेन्शन नाही त्यामुळे. आणि म्हणजे त्यात चौथा हा आहे डॉन. हा काय? हा, नखरे. अच्छा, नकरी आहे. अच्छा, म्हणजे भावांचा फुल सपोर्ट आहे तुला. फुल सपोर्ट. तर मित्रांनो, बघू शकता एकदम कॉन्फिडन्सली बोलतोय आणि खूप छान बोलतोय. तर तुला शुभेच्छा पुढील शर्यतीसाठी. आणि आपलं नाव काय ड्रायव्हर? यश नरेंद्र मुरुडकर. तुम्ही पण मालून घ्यायचे? नाही, मी 12वी मधला मांडला. अच्छा, नेहमी ड्रायव्हर तुम्हीच असताय मीच गाडीत? driver. आणि किनारीला असेल तेव्हा पण तुम्ही? दोन्हीकडे बैलांचा फुल एक्सपिरियन्स आहे तुम्हाला यावर. तर काय सांगाल, म्हणजे आता या वर्षामध्ये कुठपर्यंत गाडी जायला पाहिजे अशी अपेक्षा आहे? आम्हाला भाटाला तर आमची गाडी क्वार्टरला धावायला पाहिजे यावर्षी, आणि पुलनेला पण तीच इच्छा आमची, पण आम्हाला पुलनेला दुसरा बैल आहे ओके. नकराच्या गळ्यात. तर अभिनंदन तुमचं, या शर्यतीमध्ये नंबर आला आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बोला नाद एकच, ओनली नकरा प्रेमी. मालूम घे. गाडी 21 आणि पहिली आली ना? त्यामध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं लगेच? जयवंत पाटील भाई, मला मयूरची गाडी. तर काय सांगेल, आज बैल म्हणजे अलिबागून आपण आलो रोहामध्ये, एवढे आणि अपेक्षा असते गुलालाची, तर कसे धावले बैल? आज चांगले धावले बैल. म्हणजे गेल्या वेळी पण कामातला होते, आता दुसऱ्यांदा बसलो या गाडीवर. कामतात एकदा बसलो, आज एकदा बसलो. दोन्ही वेळेला नंबर प्राप्त. गेल्या वेळी कामतात 2 नंबर आली बंदराला, हा. आज इथं 1 नंबर आली. आणि मग कसं आहे, म्हणजे आता तू नवीनच या गाडीवर बसलेला ड्रायव्हर आहे, तर नाही, चांगले कशी आहे चालतात. बैलांची प्रगती? बैल चांगले चालतात. म्हणजे आता यावर्षी कुठपर्यंत जातील अशी तुझी एक अंदाज आहे? नाही, चालते, चांगले चालतात बैल. आणि मित्रांनो, गाडीबद्दल जर आपण बोलू, पण आता लवेश बद्दल जरा बोलू. लवेश, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आम्ही नोटीस केलेलं आहे की जर सकाळी गाड्या असतील तर त्यावेळी तुझं लाल जॅकेट असतं, आणि जेव्हा संध्याकाळी गाड्या असतील तेव्हा तुझी लाल टोपी असते. तर या लाल रंगामागे काय, लाल रंगाचं काय रहस्य आहे? ना, असं काय नाही. सकाळी थंडी असतं म्हणून जॅकेट असतं, आणि नाही, थंडी नसतं jacket- टी शर्ट असतं. पण जॅकेट पण रेडच असतं आणि टोपी पण रेडच असते. ना, असं काय नाही. एक लक फॅक्टर आहे का लाल ना, असं रंग? काय नाही. तर ते एक जाणून- टोपी लागतो म्हणून टोपी घालतो, आणि सकाळी थंडी असते म्हणून जॅकेट असतं. अच्छा, मला वाटलं की आता लाल रंगामध्ये नाही, काय असं luck काय वगैरे नाही. आहे का? अभिनंदन, तुमची गाडी 21व्या गटामध्ये बसलेली आहे. गाडी आम्ही आता ही पहिली आणली बंदर मध्ये. हा. तर आता ही आमची गाडी पहिली तिथं बसलेली आहे, पहिल्या नंबर मध्ये. आणि आम्ही ही बैलाची खूप मेहनत घेतलेली आहे, आणि बैल आमची असे आहेत ना, तर जातील कशी येतील. आणि हे आमचे दादा- मालक आहेत.
दादा अभिनंदन प्रथमतः. काय सांगशील आजची अजून पण अलिबागवरून आलो आणि आपली गाडी आज गुलाबात. गाडी बसली आम्हाला समाधान वाटलं आणि आम्हाला असाच नंबर मिळू द्या अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर पण यावर्षी नवीन हो, बसलाय नवीन नवीन. बसलेले आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? तो ड्रायव्हर एक चांगला हिंदी केसरी आहे आणि चांगला ड्रायव्हिंग करतो. आणि जोड कधी केला था? हा जोड मी पप्पा गुंजालकडून घेतलेला. हा. 2 वर्ष होऊन गेली मला. अच्छा, नाव काय ते एकदा सांग. राजा अजय लक्षा. तर अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बैलगाडी आमची शर्यतीमध्ये आमची 2 वर्ष गाडी आम्ही हाकलतो आणि 2 वर्ष गाडी हाकलतो आणि गाडी आमची नेहमीप्रमाणे कुठल्या व्याजबंधनमध्ये बसतो. नाही बसत अशी नाही पण बसतो. पण बैल असे जातीन तशी येतील फक्त आणि काही करावं नाही लागत त्यांना. यावर्षी कुठल्या गटापर्यंत गेली पाहिजे गाडी? या गटामध्ये आम्ही आता 21 गटापर्यंत बसवली. नाही, आता पुढे म्हणजे अजून वरती किती गेली पाहिजे? याच्या वरती आम्ही चढवणार Quarter final, क्वार्टर फायनल पर्यंत. अभिनंदन. चढवणार. अभिनंदन. अभिनंदन. तर मित्रांनो, आजची जी शर्यत आहे रोहा अष्टमी येते, तरी ते अलिबागवरून आलेली गाडी आहे आपल्यासोबत. अलिबाग माजने गावातली ना, माजने गावातील गाडी आहे आणि 22व्या गटामध्ये बघू शकता 2 नंबरला आलेले आहे. आणि एक बैल बघू शकता तर एकदम गावठी बैल आहेत, छोटी छोटी. आणि 22वा गट म्हणजे खूप वरती गाडी होती बघायला गेलं तर. तर काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल आणि बैलांबद्दल? आम्ही एवढी लांबशी आलो 22 गटात एवढी आमची बारकी बैल एवढा नंबर घेतला आनंद वाटतोय. म्हणजे आणि बघायला गेलं तर गटामध्ये खूप सारे कर्नाटकी बैल धावत असतील. सगळे मोठे बैल. तर म्हणजे कशी असते बैलांची मेहनत यासाठी शर्यतीसाठीची? मेहनत एक आम्ही घरचीच आहोत, आम्ही मेहनत घ्यायला. आणि बैल घरचेच आहेत का? हो, घरच्या काय? घरची गायची. आज त्याचे 40 गुलाल पूर्ण होतात. अच्छा. पहिलीच्या काळातला बैल आहे. हा. आज 40 गुलाल पूर्ण होता. गेल्या 7-8 ला त्याचे झाले होते 35 गुलाल. हा. तर 40 गुलाल पूर्ण होते त्याचे आज. काय नाव आहे त्याचं? पिंट्या त्याचं नाव. आणि म्हणजे घरच्या गाईचा? हा एक त्याचा हा भाऊ आहे. म्हणजे 2 नंबर तो, हा 3 नंबर. आणि एकाच गाईचे? एका गायचे. हा, म्हणजे घरी घडवलेले बैल घरी घडवलेले आहे. आणि त्याचा आनंद एक वेगळा असतो. वेगळा आनंद. आणि आपण विकत काय ना, आपल्या घरचे आहेत तेच. महत्त्वाचं. दरवर्षी ते 3 क्वार्टर मध्ये नंबर 2 तरी गुलाल घेतातच. अच्छा, हे चांगली प्रगती आहे. आणि घरच्या गाईचा जर बैल असतील आणि नंबर मारत असेल तर तो आनंद वेगळाच आनंद असतो. तर अभिनंदन तुमचं आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, रोहा अष्टमी येथील बैलगाडी शर्यत, त्याच्यामध्ये प्री क्वार्टरचा गट सुटलेला. त्याच्यामध्ये कितवा नंबर आलेला आहे? पहिला नंबर आलेला आहे जगदीश मात्रे तळ. गेल्या वर्षी 17 ते 18 गुलालाचे मानकरी आणि या वर्षी सुद्धा दणक्यात सुरुवात झालेली आहे. प्रथमतः अभिनंदन. थँक्यू. काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि बैलांबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल एक मैदान चांगलं आहे आणि रॉयलची तर मला आज टाकायची होती क्वार्टर फायनल, पण ती आता मी न चुकून पण प्री क्वार्टरला ठेवली गाडी. आणि मागच्या शर्यतीमध्ये क्वार्टर फायनल होती. थोडी मागे राहिली गाडी. 3 नंबर आला. त्याच्याबद्दल काय आता बैल पलतील तसं आता आपण काय सांगू शकत नाही. बैल पलतील त्याच्यावर आपलं आहे सगळं. आणि आता मागच्या शर्यतीपासून तुझा ड्रायव्हर पण नवीन आहे, तर भाई चांगला ड्रायव्हर आहे. भाई, मला सांगायचं वाटतं की भाई सुद्धा प्रणितचा शिष्य आहे. प्रणित जर 12 गाड्यांवर बसत असेल तर भाई सुद्धा एका वेळी 7 गाड्यांवर आता बसायला लागलाय. आणि माझने 7 गाड्यांवर बसला आणि 5 गाड्या नंबर मध्ये आलेल्या. तर काय सांगशील, एवढा स्टॅमिना कुठून येतो? स्टॅमिना नाही. स्टॅमिना कसं तर आपले तळ गावातले सगळे जगदीशचे आहेत मित्र. सुमित आहे. सुमित, काय सांगशील जगदीश मात्रे तळ, म्हणजे तळ गावाचं नाव आता संपूर्ण रायगड मध्ये एका गाडी मुला जाते. तर काय सांगितलं त्याबद्दल? काय नाही, गाडी चांगली बोलतो आणि मेहनत पण चांगली घेतात 2 जण. जगदीश काय, गोट्या काय आणि बाकी पोरं आहेतच मित्र त्याला मदत करायला. नाही, पण गाडी मुलं आपल्या गावाचं पण नाव, गावाचं नाव तर होतच ना. आणि तसं बघायला तर आज कोण जगदीश मात्र पण नाही, पण गाडी कुठली तलावरची. बरोबर. असं गावाचं नाव त्याने वरती आणलेलं आहे. बरोबर. तर अभिनंदन. आणि असाच गेल्या वर्षी सारखा या वर्षी सुद्धा, गेल्या वर्षी 17 घेतले, या वर्षी निदान 20 तरी गुलाल घे अशी प्रभूभाईची कृपा आहे सगळी. अशी अपेक्षा करतो. अंकित आणि केतन प्रधान नियोजन करतात. 3 जण नियोजन करतात ते. पुढे काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि बैलांबद्दल? बैल चांगले धावले. ड्रायव्हर पण आमचा भाई कडक आहे. नाद नाही कडक आहे, त्याचा. म्हणून तो का भाईचा बोलत ना त्याचा नाद नाही. आणि जग्गू गोट्या हे सर्व आमचे मित्रच आहेत. गाडीत खरोखर चांगलं झालं. ते मेहनत पण खूप करतात. असेच त्यांनी नंबर कायम घेत राहो. भाईने आमची गाडी हाकलत राहो, हीच आमची इच्छा. आणि गाडी फायनल पर्यंत, गाडी फायनल पर्यंत जाऊ. आमच्या पिकअप वाला पोटे आहेत आम्हाला मदत त्याची. कधी पण लकी आहे, लकी आहे. कधी पण फोन कर, कधी पण हजर होती तो.
आज खिंडीमध्ये भेटला मला, काय सांगशील शर्यतीबद्दल? गाडी शर्यत चांगली आहे. आपल्याकडे महाजने बंदराला होतात, तसंच नियोजन आहे. गाडी पण चांगली पळाली, आम्हाला अभिनंदन आहे. आज संध्याकाळी बोकड आहे, सगळ्यांनी यायचं. नक्की. तर अभिनंदन, बोला नाद एकच. मित्रांनो, रोहा अष्टमी बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये जो क्वार्टर फायनल गट होता त्याच्यामध्ये तिसरी आली दिपेशची गाडी आहे, बामणगाव नामगाव गाडीला. मित्रांनो सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी कंटिन्यू गुलालामध्ये होती गाडी, परंतु यावर्षी सुरुवातीला आपला हा बैल सध्या थोडासा बैल 2 महिन्यावर बंद होता, त्यावेळी आपण दुसरा बैल लावला. पण हा बैल यावर्षी नवीन बैल आला तर गाडी नंबर कुठेतरी लोकांची चर्चा झाली की आपण गाडी नंबर तर काय सांगशील दीपा, लोकांची चर्चा झालेली की बैल संपला, गाडी बसली म्हणून 2-3 शर्यतीमध्ये मागे राहिली. तर लोक बरेच दिवस हे केले, गाडी बसली, गाडी संपली, आता काय येणार नाही, बरेच जणांशी बोलले. पण त्यांना आज समजलं बैल काय समजला म्हणजे आपला जुना दौड लागला, समजलं बैल आपण किती काय समजेल अजून हे पुढे समजेल अजून. आणि बाई आता तर सुरुवात झालेली आहे. मला वाटतं 2024ची पहिली शर्यत. तर त्यामध्ये गुलाल आणि क्वार्टर फायनलचा आपला रेंज होती बैलांची, त्यामध्ये बैल आलेले आहेत. तर अभिनंदन तुझं आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. आजच्या शर्यतीमधील क्वार्टर फायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे. काका नाव काय होतं गाडीचं? बबन शांताराम मोहिते आणि गाव कोणता? चिनू आणि मोत्या आणि गाव कोणता? पिंगल्स आहे. पिंगल्स आहे. चिनू म्हणजे मानगावरून मानगावरून घेतलेला. प्रथमेश प्रथमेश शेळकेंचा. आणि हा रोशन मगर अलिबागचे. आणि मला आणि वाटतं गणेश कदमकरनं घेतला, त्यांच्याकडे रोशन त्यांचे मालक आलो होते. चिखली माती बंदर मध्ये सुद्धा एक गाडी नंबर मारला. तर आज कसं वाटतंय म्हणजे लगातार गुलालाच गाडी आहे? गुलाबातच गाडी पुसते. मेहनत आपण जेवढी करतो त्याचे ते फळ देतात. आणि अजून काय अपेक्षा आहेत बैलांकडून? बैलांकडनं अपेक्षा आपली काय नाही, एवढंच जमलं त्यांनी असं धावलं पाहिजे. गुलाब आपली घेतला, पण प्रत्येकाची अपेक्षा असतेच, आपल्याला भेटायला पाहिजे अशातलं नसतं ना. नक्कीच. आणि शर्यत हार जिती पाहिजे. तर अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा.